तुम्ही बघू शकता आज आपण हरिबाबांच्या मंदिरात आलेलो बरं का. हरिबाबांच्या मंदिरात आज अभिषेक करण्यासाठी आमचे स्वतः गणेश महाराज आलेले आहेत तिथं आणि त्यांच्यावर ताते आले तर पांडुरंगाच्या चरणी नारळ आपण करणार आणि आता अभिषेक घालायचा आहे पांडुरंगाचा. यासाठी नवीन साहित्य घेऊन आलो आहे आम्ही. हेच ते ज्यांच्या नावाने जी दिंडी निघती सांगवड ते पंढरपूर, हेच ते हरिबाबा यांच्याच नावाने दिंडी निघते. महान संत आमच्या गावातील योगी हरिबाबा ज्यांनी पूर्वी गावातून माधुकरी मागून आणि माशांना आपले मित्र केले, ते ऐसे संत जलातील मच्छी जलचर केले मित्र ऐसे संत योगी हरिबाबा त्यांचे दिंडी सोहळ्याचं प्रस्थान होत आहे. बाबांच्या पादुका अजून नवीन आणल्या तर बाबांच्या पादुका. तसं म्हणायला गेलं तर बाबांची फार मोठी शक्ती आहे, कारण इतर दिंड्या वेगळ्या आणि ही आपली दिंडी वेगळी. ते बाबांच्या नावानुसार बाबांनी फार मोठी तपस्या केली. त्यामागचं कारण असं आहे की जिथे जिथे बाबांची दिंडीचं प्रस्थान पोचतोय ज्या ज्या गावात त्या लोकांना अनुभव हा फार मोठा आला. असं बाबांचं अनेक दृष्टांत आहेत. अजून एखादा चांगला दृष्टांत देण्यासारखा आहे का आपल्याकडे बाबांच्या दिंडीचा? तर सांगितलं तर गणेश महाराज जरा योग्य ठरलं आपल्याला. आपल्या चाहत्यांना पण काय भेटले पाहिजे ना बाबाच्या दिंडीचे चमत्कार. बाबांच्या विषयी जेवढं बोललं तेवढं कमीच आहे. शब्द अपुरे पडते. बाबांची फार मोठी शक्ती आहे. पूर्वीचे लोक काय सांगत होते, वयस्कर लोक की बाबाच्या वेळेस माधुकरी मागून आणत त्यावेळेस ते न करता माशांना देत होते. संकल्प त्यांनी केला रोज. त्यामुळे इतर दिंडीचं वेगळं असतं आणि आपल्या दिंडीचं वेगळं असतं. रामकृष्ण आहे देवा मराठी व्लॉगच्या आज योगी हरिबाबा दिंडी सोहळ्याचं आगमन आहे. त्यामध्ये सर्वांचं आपलं मित्रांनो स्वागत आहे बरं का मित्रांनो. या आमच्या योगी हरिबाबा दिंडी सोहळ्याला. रामकृष्ण हरी. हाच तो खडक जिथून बाबा माशांना मागून आणलेलं अन्न टाकत म्हणजे टाकत होते माशांना आणि नाव घेऊन माशांना बोलवत होते. ज्या नावानिशी ज्या माशाचं नाव घेईल तोच माशावरती येतो, तोच अन्न ग्रहण करतो. मग किती ताकद असेल, हे संताचं महात्म्य केवढं असेल बघा तुम्ही. आणि जबरदस्त त्यांची ताकद जबरदस्त होती बरं का बाबांची. खळखळ वाहणारे आमची कोयनामाई. याच ठिकाणी बाबांनी माशांना अन्न दान करत होते बाबा आमचे. गणेश महाराजांनी सांगितल्याप्रमाणे याच ठिकाणी हा त्याचा मंदिराचा आवाढव्य पासरा बांधलाय बरं का मित्रांनो. जबरदस्त मंदिर आहे बाबांचं. तुम्ही बघू शकता तळापासून पार शेंड्यापर्यंत जबरदस्त. आणि हा सभामंडप हॉल बांधला बरं का मित्रांनो. इथं सभामंडप असतो. म्हणजे पहिले इथं पारायण चालत होतं आमच्या गावाचं. सगळे चार पाच गावाचं पारायण इथं चालायचं. आणि ही हरिबाबांच्या शेजारीचं खोप बनवलेली होती. खोपीत आमचे महाराज गुरुवर्य दत्ता महाराज जी सांगवडकर हे नेहमी असायचे या खोपीत. आणि त्यांच्याबरोबर आमचे आळंदीचे बाबा हे दोघं असायचे. बाबांच्या इथं खोप बनवायचे पत्र्याचे, त्या खोपीत असायचे. तो कालावधी वेगळा होता, ते दिवस वेगळे होते. आत्ताचे दिवस खूप वेगळे आहेत बरं का मित्रांनो. शामराव महाराजांनी पण खूप दिवस काढले इथं. आणि खूप गुरुवर्य शामराव महाराजांचा खूप आशीर्वाद होता आहे. खडकावर जे जे कोणी कीर्तन आलेले, जे जे काय कीर्तनकार बनले, आज तागायत कोणी त्यांना मागं सारू शकत नाही. असे कीर्तनकार मोठमोठे झाले तिथं.
हा व्हिडिओ बनवण्याचा मागचा आज काय दिंडीचं प्रस्थान आहे आपल्या सांगवड टू पंढरपूर योगी हरेबाबा महाराज दिंडीचं प्रस्थान आज होणार आहे. त्या योगी हरेबाबाच्या ज्या ठिकाणी दिंडी भोजनासाठी उतरते त्या ठिकाणी त्यांना खूप असा लाभ होतो बरं का. उदाहरणार्थ तुम्हाला सांगायचं म्हटलं का नाही,